आपण छोटपण पाहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेत 3 मोठे बदल. तसेच दुसरी अपडेट आहे मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत माननीय अजित पवार यांनी मांडलेले सभागृहात विचार. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 3 मोठे बदल. तसेच मुलीच्या मोफत शिक्षणाविषयी बोलताना माननीय अजित पवार यांनी तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस. पावसाळी अधिवेशनाचा आज 6वा दिवस 3 जुलै 2024. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्ज करण्यास मुदतवाढ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत हे मोठे बदल. वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा होणार. ह्या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना सहज सुलभपणे मिळावा यासाठी योजनेच्या निकषामध्ये काही सुधारणा आणि अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. लेक लाडकी योजना मुलींना करणारे लखपती. सविस्तर तपशील जाणून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. या योजनेच्या पात्रतेच्या निकषामध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे खालील कागदपत्रे: रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता सदर योजनेत लाभार्थी महिलांचं वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच्या जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत हे मोठे बदल. 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा निर्णय. आज अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी 1 एकर शेतीची अट वगळण्याचा. लाभार्थी महिलांच्या वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. दुसरी अपडेट पाहूया. अखेर मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत. अजित पवारांचे अर्थसंकल्प सादर करताना घोषणा. या निर्णयाच्या राज्यातील सुमारे 2,05,000 मुलींना लाभ होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासूनची ही योजना सुरू करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले की राज्यातील व्यवसाय शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व इतर परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिकृती करण्यात येईल. या निर्णयाचा राज्यातील सुमारे 2,05,000 मुलींना लाभ होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयाचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरिता उचलणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत फेब्रुवारी महिन्यात घोषणा केली होती, परंतु निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील 2 लाखाहून अधिक मुलींना लाभ होणार आहे.